पुढे बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरांवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला। 9 जण अटकेत, दादर स्टेशनची रेकी केली अशी माहिती। मुंब्रा, कुर्ला आणि पुण्यात राहणाऱ्या तिघांना अटक। आरोपींचं पाकिस्तान कनेक्शन आलं समोर। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण, आरोपी निदा खानसह इतर आरोपींचा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम वाढला। न्यायालयाकडून सुनावणीसाठी पुढील 12 जून नंतरची तारीख। 19 दिवसांपासून निदा खान कारागृहातच। नीटच्या पेपरफुटी प्रकरणात मनीषा मांढरेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, मनीषा हवालदारला 2 दिवसांची सीबीआय कोठडी। पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 अधिकाऱ्यांचं निलंबन। निलंबनाच्या कारवाईनंतर एकाच दिवसामध्ये 55 ठिकाणी कारवाई। 4480 लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली। 55 आरोपींना या प्रकरणात अटक। पुणे विषारी दारू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग। पुणे विषारी दारू प्रकरणाचा तपास सीआयडी करणार। गृह विभागानं हा निर्णय घेतला। विषारी दारूमुळे आतापर्यंत तब्बल 22 जणांचा मृत्यू। पुण्यात शिवसेनेकडून दारूचे 5 अड्डे उद्ध्वस्त। विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर नाना भानगिरेंकडून दारूचे अड्डे उद्ध्वस्त। गावठी दारूची दुकानं फोडली। सीएनजी दरवाढीचा फटका। मुंबईसह ठाणे आणि रत्नागिरीमध्ये सीएनजी 2 रुपयांनी महाग। 15 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा वाढ। दरवाढीनंतर सीएनजीचा दर प्रति किलो 86 ते 88 रुपयांवर पोहोचला। घरगुती पाईप गॅसच्या दरात 50 पैशांची वाढ। महानगर गॅसचे नवे दर लागू। घरगुती पीएनजीचा दर प्रति युनिट 52 रुपये। बीडच्या सीएनजी पंपावर जवळपास 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा। सीएनजी पुरवठा सुरळीत। पंप चालकांची माहिती। बीड जिल्ह्यामध्ये सीएनजी किलो मागे 2.5 रुपयांनी महाग। सीएनजीचा दर आता 98 रुपये 60 पैशांवर।